नमस्कार मंडळी, जय गजानन. आज जर्मनीहून डायरेक्ट चॉकलेटचं पार्सल आलं बाबा. पाठवणारी होती आपली एक जीवाभावाची बहीण. मुळात तुम्ही आयुष्यात पैसे किती जोडले यापेक्षा तुम्ही जीवाभावाची माणसं किती जोडली हे जास्त महत्त्वाचं, असं आपलं साधं मत आहे बाबा. असो, निघालं बाबा आज. मग कुठं जावं म्हटलं. चला म्हटलं मग हनुमंताचं दर्शनच करून घ्यावं. चला जहागीरपूर. ईशान भाऊ म्हणे चलो. निघालो बाबा जहागीरपूरले. आज मौसम तर एक नंबर खतरनाकच होता. काही पास नाही लागला. रस्ता सुहाना होता. पण कसं आहे, आम्ही दोघं असलं का झाला तो प्रोग्राम एक नंबरच होऊन जाते. असं करत 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 आलो बाबा आम्ही जहागीरपुरात. जहागीरपूरच्या गेटून आम्ही हनुमंतरायाले नमस्कार करून टाकला. जय बजरंगबली. आज बाबा मंदिरात एवढी तुफान गर्दी होती का सालं काहीच कोणाला दिसे नाही. त्याच्यात मला तर हनुमानजी दिसेच नाही. लहानपणी राजा बाबा पटकन उचलून घेतं देव दिसून जाय. आता 60 किलोच्या माणसाला कोण उचलं. त्याला मॅच काहीतरी ताल लावला आणि झालं उभा. दिसले बाबा हनुमानजी. जय बजरंगबली. तोड दुश्मन की नली. तुम्ही दर्शन घेऊन टाका बाबा हनुमंताचं. असं करून आम्ही हनुमंतरायाचं दर्शन घेतलं. ईशान भाऊ म्हणे इथं एक अजून एक मंदिर आहे म्हणे धामंदिरीले, पण लय अंदर आहे म्हणे, पण एक नंबर सुंदर आणि पुरातन मंदिर आहे म्हणे. म्हटलं चल ना भाऊ, विषय नाही. निघालो बाबा मंदिराकडं. रस्ता लय खतरनाक होता. म्हटलं साला आपण म्हटलं निघालो तर खरी फक्त वापस पोचलं पाहिजे. तुम्ही टेन्शन नका घेऊ, येतो म्हणे वापस. असं करत 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 आम्ही तिथून निघालो बाबा मंदिराकडे. अरे झालं म्हटलं मंदिर तर लय खतरनाक होतं बाबा. एकदम सुंदर आणि पुरातन प्राचीन मंदिर होतं. असं करून आम्ही मंदिराच्या गाभाऱ्यात घुसलो बाबा. आणि मंदिर फारच सुंदर होतं. अरे बापरे, घंटा तर बहुत ही बडा आहे. म्हटलं बाजूवर शाबाश भाऊ. मंदिर हे खूपच सुंदर पुरातन काळीन होतं. मंदिराचा गाभाराही अतिशय सुंदर होता, तुम्ही पाहू शकता. असं करून आम्ही मंदिराचं दर्शन घेतलं. आतमध्ये मस्त महादेवाचं सुंदर असं गर्भाशय होतं. खूपच सुंदर मूर्ती होती. तुम्ही दर्शन घेऊ शकता. जय हो शंभू महादेव. आणि मंदिराचं बाहेरचं वातावरणही अतिशय सुंदर. मंदिर म्हणजे शेताच्या मधोमध बांधलेलं होतं. त्याच्यामुळे निसर्गाचं एक वेगळंच त्याला देखणं रूप प्राप्त झालं होतं. तुम्ही त्याला पाहू शकता. असं करत करत आम्ही तिथून त्याला म्हटलं आता काढता पाय घेऊ. असं करत करत निघालो. पोटात भूक मोठी लागली होती राजो. आम्ही थांबलो बाबा एका ठिकाणी. गरम आलूबंडा मारला. आलूबंडा म्हणजे आलूबंडा रस्सा हा विषय म्हणजे लय खतरनाक विषय. पोटाची भूक शांत झाली. मग कसं आता सगळं काम प्रसन्न. ईशान भाऊ म्हणे आपल्या मामाच्या वावरात जाऊ, तिथं संत्र आहे. म्हटलं चला. करत 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 निघालो भाऊ मस्त वावरात. संत्र तर काढून झाले होते. ते म्हणे एका पोटात भरून ठेवले आहे, तुम्हाला घरी यायला का. म्हटलं हॅट चाला. आता फुकट चक्कर झाला. तरी बाबा आमच्या माणसानं तिथचे एकतून संतर लंकू तोडूनच टाकले. म्हटलं जाऊ द्या, चल जाऊ. असं करत 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 निघालो आणि आलो भाऊ अमृत दिशेने. संपला भाऊ आजचा व्हिडिओ. कृपया चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बजाव रे.